दहिसर पूर्व में शैलेंद्र एजुकेशन सोसाइटी के स्वर्ण महोत्सव वर्ष के उपलक्ष्य में छत्रपति शिवाजी महाराज की जयंती के मौके पर यूनेस्को द्वारा हेरिटेज घोषित किए गए 12 किलों का निर्माण झांकी के रूप में निर्माण कॉलेज के विद्यार्थियों द्वारा किया गया है। इस अवसर पर शैलेंद्र एजुकेशन सोसाइटी के विद्यार्थियों ने कई प्रकार के शस्त्रकला का यहां प्रदर्शन किया। शैलेंद्र एजुकेशन सोसाइटी के अध्यक्ष GS पार्लोस्कर, शैलेंद्र डिग्री कॉलेज की प्रिंसिपल डॉक्टर स्वाति पितले ने विद्यार्थियों के इस नेक कार्य की खूब सराहना किया। इस कार्यक्रम में भाजपा के विधायक संजय उपाध्याय, मुंबई मनपा में शिवसेना के उप महापौर सज्जन्य घाड़ी, पूर्व सांसद गोपाल शेट्टी सहित भारी संख्या में गणमान्य अतिथियों ने उपस्थित होकर शैलेंद्र एजुकेशन सोसाइटी एवं विद्यार्थियों के कार्यों की सराहना किया।
शैलेंद्र एज्युकेशन सोसायटी या संस्थेला 50 वर्षे पूर्ण झाली आणि 50 वर्ष कसं आयोजित करायचं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी महाराजांना ज्या 12 गड किल्ल्यांना आता युनेस्कोने मान्यता दिली आहे वारसा म्हणून, त्यांची प्रतिकृती मुलांच्या मार्फत तयार करायची आणि ते प्रतिकृती बघताना एक एक लहान लहान गोष्टीचा विचार करून बनवण्यात आलेली गड किल्ले हे खरंच अभ्यासपूर्ण आहे. त्यानंतर मर्दाना किंवा साहसी खेळांचं प्रदर्शन, त्याचं प्रात्यक्षिक बघितलं. महाराजांचे अस्त्र शस्त्र व त्या काळात प्रचलित नाणी याचं सुद्धा प्रदर्शन, महाराजांचे काही दुर्लभ छायाचित्र हे सुद्धा इथे प्रदर्शित करण्यात आले आहे. मला वाटतं या वयात मुलांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजां यांच्याबद्दल कुतूहल, अभ्यास निर्माण करून संस्थेने एक आदर्श भावी पिढी कशी निर्माण होईल याची दक्षता घेतली आहे. संस्थेच्या वतीने असंच चांगलं काम या सुद्धा पुढे होत राहील असा विश्वास आहे. मी त्यांना फार शुभेच्छा देतो आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप शुभेच्छा देतो. सर, पहिल्यांदा अशा शाळेय विद्यार्थ्यांमध्ये जागरूक म्हणून ऐतिहासिकचा वारसा शिकवण्यात आलेला आहे आणि एक किल्ले कसे होते त्याच्या बाबतीत पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. पहिले आधी असे शाळेमध्ये दिसायचे नाही, मात्र आता पहिल्यांदा अशा शाळेमध्ये दिसू लागले. त्याबद्दल असं म्हणलं जातं, जी पिढी आपल्या महापुरुषांना विसरते त्यांचं किंवा आपलं इतिहास विसरते त्यांचं इतिहास तर असतं, वर्तमान तर असतं, पण त्यांचं भविष्य नसतं. आणि म्हणून शैलेंद्र एज्युकेशन सोसायटी याने आपल्या महापुरुषांचा, आपला इतिहास याची माहिती नव्या पिढीला देण्याचं जे काम केलं आहे त्यामुळे देशाचं भविष्य सुद्धा सुरक्षित आहे असा मला विश्वास आहे. आणि शाळेमध्ये जर महाराजांबद्दल माहिती मुलांना शिकवली गेली, आपला इतिहास त्यांना शिकवला गेला, आपला इतिहास योग्यरित्या शिकवला गेला तर निश्चित एक चांगली पिढी जी देशाकरता काम करेल अशी तयार होईल. ह्या उपक्रमाचा मी खूप प्रशंसक आहे आणि फार सुंदररित्या शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीने ही प्रदर्शनी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित केली. सर, कुडाळ पोलीस ठाण्यामध्ये ECBने कारवाई केलेली आहे. 3 लाखाच्या लाच घेताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक करण्यात आले. याबद्दल जे चुकीला माफी नाही, जो गडबड करेल त्याच्यावरती कारवाई होणारच. आणि काल जो गडबड करणारा अधिकारी होता, पोलीस अधिकारी होता, त्याच्यावर कारवाई झाली. हेच आमच्या शासनाचं धोरण आहे, कार्यतत्परता आहे आणि भ्रष्टाचाराची तडजोड नाही. 1976 साली शासकीय कर्मचाऱ्यांनी ही स्थापन केलेली संस्था असून त्यावेळी 50 ते 60 विद्यार्थी होते. आज 5000 विद्यार्थी आहेत. या शाळेमध्ये KG to PG इथपर्यंत शिक्षण दिलं जातं आणि सेस्कॉम नावाचं एक कॉम्प्युटर सेक्शन आहे, त्याच्यामध्ये अनेक कॉम्प्युटर कोर्सेस दिले जातात. त्याशिवाय आणखीन जे विद्यार्थी आहेत त्यांना कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये जवळजवळ 100 लोकांना आपण आता पण नोकरी दिलेली आहे. संस्थेचं हे 50वे वर्ष असून त्यानिमित्तानं हा युनेस्कोने सादर केलेल्या जागतिक मान्यता दिलेल्या 12 किल्ल्यांचं 150 विद्यार्थ्यांनी प्रतिकृती म्हणून हुबेहूब असे किल्ले उभे केलेत आणि लोकांना ते फार आवडलेले आहेत काय. आणि ह्या किल्ल्यांचा लाभ बोरिवली आणि दहिसर मधील सगळ्या शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी घ्यावी अशी मी आपल्या मार्फत सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ह्याला अनुसरून हा शिवदुर्ग हा एक अभिनव उपक्रम असा आम्ही आयोजित केलेला आहे आणि महाराजांच्या 12 किल्ल्यांचा समावेश हा जागतिक वारसा स्थळांमध्ये झाला आहे आणि म्हणून आम्ही तेच 12 किल्ले निवडले आणि त्याच्या भव्य प्रतिकृती करायचं ठरवलं.
जवळजवळ 5 फेब्रुवारी पासून 200 विद्यार्थी ह्याच्यावर काम करत आहेत. त्या मुलांना तज्ञ मार्गदर्शक लाभले आणि त्यांना किल्ले कसे बनवायचे म्हणजे त्यांचा नकाशा दिला, ते समजावून सांगितलं, त्याचा पठार कसा आहे, कसं मातीने लिंपायचं, शिल्प कशी बनवायची, हे त्याचा इतिहासही सांगितला आणि मुलांना त्याच्यातून प्रचंड प्रेरणा मिळाली. या शिवदुर्ग या कार्यक्रमातून म्हणजे आम्ही स्वराज्याचा गौरव आणि महाराजांनी जी मूल्य जतन केली त्याचा जागर हा याचा दुहेरी त्याचं उद्दिष्ट आहे. आणि या पूर्ण आमचं सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्यामुळे हा कार्यक्रम आम्ही हाती घेतला. शाळेचे जे सुद्धा विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत. भव्य मिरवणूक सुद्धा निघाली आहे आणि त्यामुळे इकडचं जे वातावरण आहे हे संपूर्ण शिवमय झालेलं आहे. धन्यवाद. एजुकेशन सोसाइटी में 12 गढ़ किलों का निर्माण किया गया जी है। हाँ। भारी संख्या में अतिथि आए हुए हैं। क्या संदेश? आज ये जो आया है हमारे यहाँ पे मौका आया है क्योंकि आज हमारे जो संस्था है इसका 50वां जो है स्वर्ण महोत्सव भी है। तो इस महोत्सव के टाइम पे जो हमने यूनेस्को के जो 12 किले जो है हमारे विद्यार्थियों ने ये बनाए हैं 12 किले, बहुत मेहनत से बनाए और इनका जो गेटअप आया है ये बहुत सुंदर आया है। तो आज जो है कि जो शिवाजी महाराज जी ने जो हमको जो शिक्षा दी है, जो हमको दी है, वो हिसाब से हम चाहेंगे कि वो हिसाब से हमारी पूरी कोशिश है कि हमारे जो विद्यार्थी है वो इस तरह से आगे बढ़े, शिवाजी महाराज की शिक्षा जो है वो अपने रोज़ के जीवन में लेके आए। क्योंकि हमारी संस्था का जो है अभी हमारा ये 3rd जनरेशन है, तो हमने पूरी कोशिश की है कि हमारी संस्था के जो विद्यार्थी है ये सिर्फ विद्यार्थी नहीं रहे, ये पूरी तरह से ऑलराउंड बने, ताकि जो उनके पढ़ाई है, गेम्स है, बाकी जो चीज़ें हैं वो सभी चीज़ों में ये लोग आगे बढ़े। तो वो हिसाब से हमने ये उपक्रम किया हुआ है। धन्यवाद सर, आपलं नाव सांगा आणि आज शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज जे आहे त्याच्यामध्ये स्वर्ण महोत्सवी निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ला जे आहे त्यांचा देखाव निर्माण करेल. मी आशिष गिरप, शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीचा मी सचिव आहे. ओके, आज आमचा सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि त्यातलाच आज एक गडांचं प्रदर्शन हा आम्ही एक मोठा प्रोग्राम ठेवलेला आहे आणि सर्वच मोठ्या डिग्निटरीजना तिथे इन्व्हाइट केलेलं आहे आम्ही या दिवशी. सो हा एक मोठा प्रोग्राम आहे आमच्या इकडचा. तसं म्हणाल तर शैलेंद्र एज्युकेशन सोसायटी गेली 50 वर्ष ज्ञानदानाचं काम करत आहेत. समाजातल्या सर्वच तळागाळातल्या थरांबद्दल मी म्हणेन की आम्ही त्यांना योग्य प्रकारे शिक्षण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. उत्तम शिक्षण देणे आणि एक सुजाण नागरिक बनून या संस्थेतनं बाहेर जाणं आणि त्याच्याचबरोबर त्याचं व्यक्तिमत्व महाराजांसारखं असावं असंही आम्हाला कुठेतरी वाटतं आणि त्यामुळे हा महाराजांवरचा प्रोग्राम आम्ही या आमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षी स्पेसिफिकली घेतो आहे. थँक्यू. आज शोभायात्रेबद्दल काय सांगा? सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना वानवंदना देऊन आज तुम्ही 19 फेब्रुवारी आपल्याकडे शिवजयंती घराघरात साजरी झाली पाहिजे. स्वराज्य रक्षक फाउंडेशन तर्फे आपले सूर्याबाई रतुरी तसेच आजूबाई रतुरी आणि आमचे सहकारी दिव्यांग नांगरे, दिव्यांशू कारवार, संतोष, आम्ही सगळ्या मिळून इकडे जो शिवजयंती साजरी केलेली आहे. तुम्ही मागे जर बघितलं असेल तर बऱ्यापैकी यंग क्राऊड आपल्याकडे जोडला गेलेला आहे. त्यांच्या नरसिंह स्वराज्य रक्षक फाउंडेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांना धरून आम्ही बऱ्याचपैकी NGOज जे चालवतो त्यांना बऱ्याचपैकी मदत वगैरे करतो आणि ही जी शिवजयंती आहे ही घराघरात झाली पाहिजे, ही अशी आमची सर्वांची इच्छा आहे. धन्यवाद. आज यहाँ पे जो शिव जयंती का कार्यक्रम हो रहा है उसमें एक ही कहना चाहूँगा कि शिवाजी महाराज किसी एक राज्य के सीमित नहीं है. शिवाजी महाराज पूरे देश के हैं. कुछ लोगों ने शिवाजी महाराज को गुजरात में बताया कि लुटेरे हैं. शिवाजी महाराज किसी को लूटने नहीं गए थे, वो मुगलों और अंग्रेजों को लूटने गए थे और वहाँ के व्यापारियों ने तो शिवाजी महाराज को तिलक करके योगदान दिया था कि आप समाज के लिए लड़ो. तो शिवाजी महाराज सिर्फ महाराष्ट्र के नहीं, कश्मीर से लेकर कन्याकुमारी तक शिवाजी महाराज सबके एक्सेप्टेड राजा है. तो हम सब में उनका ऐसे ही स्वागत करना चाहिए, ऐसे ही आयोजन हर गली गली में करना चाहिए. और ये जो यहाँ पे कार्यक्रम दिव्यांश, बाबू और सूर्याबाई और आशुबाई ने इधर किया है उसके लिए मैं उनका धन्यवाद करता हूँ. शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज भव्य शोभायात्रा काढण्यात आली आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांची 396वी जयंती आहे आणि आज आम्ही
अनेक वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नरसिंह स्वराज्य रक्षक फाउंडेशनच्या माध्यमातून श्री सूर्या रतोडीजी, श्री आशुतोष रतोडीजी आणि तसेच समस्त नर्सिंग ग्रुप परिवार हा आम्ही अनेक वर्षांपासून या शिवजयंतीच्या निमित्तानं दरवर्षी एकत्र येतो आणि दरवर्षी या ठिकाणी सर्व धर्मसमभावाच्या भावनांनी आज इथे हिंदू असेल, मुस्लिम असेल, जय भीम समाज असेल, आम्ही सर्व समाज एकत्र येऊन दरवर्षीप्रमाणे शिवाजी महाराजांचा कार्याचा गौरव अनेक वर्षांपासून इथे करत आलो. आजही या गौरवात आपण सर्व सामील झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आज प्रत्येकजण शिवाजी महाराजांची 396 वर्षानंतर सुद्धा एक उत्स्फूर्त अशी प्रेरणा घेऊन आज त्यांच्या विचारांनी महाराष्ट्रच नव्हे तर देश पुढे जात आहे. त्यासाठी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. क्या संदेश देंगे? आज छत्रपति शिवाजी महाराज की जयंती है, इसके अवसर पे एक शोभा यात्रा भव्य रूप से निकाली गई। जैसे कि 10 साल से नरसिंह स्वराज रक्षक फाउंडेशन छत्रपति शिवाजी महाराज जी की जयंती मनाते आ रही है, जो कि ये एक हमारा कर्तव्य है। अखंड हिंदुस्तान के देवत छत्रपति शिवाजी महाराज जिन्होंने हमको स्वराज की शिक्षा दी और कैसे हमको रहना है, कैसे हमको लड़ना है, कैसे हमको अपना न्याय लेना है, वो चीज़ का हमको मैसेज दिया है। तो आज हर एक समाज के लोग और आज के दिन में रमज़ान है और मुस्लिम समाज के भाई लोग भी शामिल हुए और ये भी बहुत बड़ी बात है समाज के एकता की। ये चीज़ बताता है कि जो छत्रपति शिवाजी महाराज थे वो कोई एक धर्म के नहीं थे, वो सब धर्म को अपने साथ लेके चलने वाले, न्याय दिलाने वाले थे। आज छत्रपति शिवाजी महाराज की जयंती के अवसर पर आपकी फाउंडेशन ने एक भव्य शोभा यात्रा निकाली। हमारा काम है, इतने साल से हम 10 साल हो गए हमको ये रैली निकाल के स्वराज नरसिंह स्वराज रक्षक जो हमारी रैली निकालती है, हर टाइम हम कुछ यंगस्टर लोग कुछ नए नए ट्रेंडिंग से कुछ अलग करते हैं कि लोग और जुड़े और आए। और जैसे कि आप महाराष्ट्र में जाओगे तो बहुत लोग अपने आप जुड़ जाते हैं, मगर यहाँ लोगों को जोड़ने में अपने आप हर धर्म के, हर लोग के, हर कास्ट के लोग अपने आप आते हैं, रोज नए नए इनोवेटिव आइडिया लाते हैं, बताते हैं। ये कहते ये टाइम हमने सोचा कि महाराज को हम हाथी की सवारी कराते हैं। ये टाइम हमने हाथी का एक नया कॉन्सेप्ट लिया कि हाथी की सवारी से हम अपनी रैली स्टार्ट करेंगे और हर धर्म के लोग, जैसा मेरे भाई ने बताया कि ये आज रोज़ा का पहला दिन है, आज रमज़ान का पहला दिन है और पहला रोज़ा है, मगर हर मुसलमान जो मेरा दोस्त है वो आया है यहाँ पे, इफ्तारी यहीं की उन्होंने, यहीं रोज़ा खोला और यहाँ से फिर अपना यात्रा चालू रखा। तो ये एक एकता का मिसाल है जो महाराज ने हम सबको दिया था और हम अभी वो फॉलो कर रहे हैं। महाराज की जयंती मनाई जा रही है, भव्य रूप से शोभा यात्रा निकाली गई है, क्या संदेश देंगे? तो छत्रपति शिवाजी महाराज की और आज हमारे जो हिंदू हृदय सम्राट इनको कहते हैं, जिन्होंने पूरे भारत को एक हिंदू स्वराज्य देने की कल्पना की थी, आज उनका हमारे जो नवयुवक पीढ़ी है वो नवयुवक पीढ़ी इसको साकार कर रहे हैं और हमारे जो सनातन धर्म जागा है उसके लिए हम सभी बच्चों का और आयोजकों का सबका धन्यवाद करते हैं और आप मीडिया कर्मी जो आप इस कवर कर रहे हो उस सबका भी धन्यवाद।